मी महादेव वाघमारे. आंधरमावळातील युवा नेतृत्व निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वतीनं साई गावातील जे ठाकर वस्ती आहे या ठिकाणची जे घर एप्रिल 2026 मध्ये वनव्यामध्ये जळून खाक झालं होतं. या ठिकाणी सकाराम बारकू केदारी आहेत, यांचं घर नाहीसं झाल्यानंतर सरकारची मदत नाही आली, पण युवा उद्योजक आणि युवा नेतृत्व निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वतीनं हे छानसं त्यांना घर बांधून देण्यात आलेलं आहे आणि पावसापासून आणि त्यांना जो आश्रय मिळालेला आहे त्यामुळं निवृत्ती भाऊ ठाकर यांचं कौतुक केलं जातंय. या अगोदर पण घोणशेतमध्ये एका गरजू कुटुंबाला असंच घर बांधून दिलं होतं. त्यामुळं त्यांच्याकडनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर प्रत्यक्षात या ठिकाणी ते कुटुंब आहे आणि खरं तर निवृत्ती भाऊ ठाकर, जनसेवक निवृत्ती भाऊ ठाकर यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण जेव्हा आमच्या गावात शेजारील जे माळरान आहे त्या माळरानाला एप्रिल महिन्यामध्ये एक वणवा लागला होता, त्या वणव्यामध्ये आमच्या गावातील जे जवळजवळ 50 ते 60 वर्षापासून या ठिकाणी एक आदिवासी कुटुंब ठाकर समाजातील जे काही कुटुंब आहे ते कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे. तर त्या माळरानाला लागूनच त्यांचे घर सुद्धा या ठिकाणी आहे. तर त्यावेळेस त्या वणव्यामध्ये त्यांचे संपूर्ण घर आणि त्या घरामधील सर्व जे काही साहित्य आहे ते संपूर्ण जळून खाक झाले होते. तर त्यांची राहण्याची एवढी अवस्था बिकट झाली होती की त्यांना राहायला त्यावेळेस कुठं जागा नव्हती. तर मी ज्यावेळेस माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ज्यावेळेस ही माहिती मी टाकली, ती माहिती निवृत्ती भाऊंनी ते स्टेटस पाहिलं आणि लगेच मला दुसऱ्या मिनिटाला त्या ठिकाणी त्यांनी फोन केला की भाऊ यांची जर यांचं घर पूर्ण जळालेलं आहे तर त्यांना आपण राहण्यासाठी घर बांधून देऊ. तर त्यांनी माझा आणि त्यांचा फोन झाला आणि फोन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारपर्यंत त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संपूर्ण घराचं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल त्यांनी पाठवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी घराचं काम चालू केलं. तर आज जर आपण बघितलं तर त्या घराचं संपूर्ण काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्यांची राहण्याची व्यवस्थित अशी व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. तर मी या कुटुंबाच्या वतीने मी भाऊंच्या मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. बरं, काय सांगाल की निवृत्ती भाऊ ठाकर हे गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवतात आणि तुमच्या गावातील ठाकर कुटुंबाला या ठिकाणी जे काही घर बांधून दिले त्याबद्दल काय सांगाल? जनसेवक निवृत्ती भाऊ ठाकर अनेक वर्षापासून आमच्या भागामध्ये विकासाची कामं करत असतात, गोरगरिबांना मदत करीत असतात. तर गेल्या वेळेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये जी आमच्या साई गावामध्ये ह्या घराला आग लागली आणि त्याने लक्षात आलं, त्यांनी तुरंत नितीन भाऊशी संपर्क साधून त्यांना मदत केली. हे नेहमीच त्यांचं सहकार्य असतं आणि हिरेरीचं काम भाऊंकडनं नेहमीच होत असतं. मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ठाकर वस्तीच्या वतीनं भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना उद्याच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. मावशी, तुमचं घर जे आहे घर जळालं होतं, तुम्हाला घर बांधून दिलंय त्याबद्दल कुणी घर बांधून दिलं काय सांगाल? बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? घर कुणी बांधून दिलं तुम्हाला? निवृत्ती ठाकर भाऊ, त्यांनी घर बांधून आमचं दिलं. बरं, कसं आता तुम्हाला पाऊस लागत नाही, सुखरूप आहात, कसं वाटतंय आता? आता घर बांधून दिलं तर आम्हाला बरं वाटतंय, वर निवारा झाला ना आम्हाला. बरं, तुम्हाला शासनाची मदत पोहोचली का अगोदर निवृत्ती भाऊ ठाकरची मदत पोहोचली? निवृत्ती भाऊची आम्हाला पोचलं पहिलं. तर हे जे आदिवासी कुटुंब आहे शिक्षणापासून वंचित, पण जेव्हा त्यांचं 30 एप्रिल 2026ला वनव्यामध्ये घर जळालं, घराबरोबर संसार उपयोगी साहित्य जळाले आणि ही बातमी जेव्हा आंधरमावळातील युवा उद्योजक, जनसेवक आणि तरुणांचे मार्गदर्शक निवृत्ती भाऊ ठाकर यांना कळलं, तेव्हा त्यांनी हे घर उभं करून दिलं आणि
आज यामध्ये हे केदारी कुटुंब राहत आहे. तर आम्ही आज ज्यांचा वाढदिवस आहे दिनेश शिंदे आहेत. काय सांगाल भाऊ बद्दल? प्रत्येक वेळेस भाऊच्या मार्गदर्शनाने अनेक युवा तरुण हे उद्योगामध्ये आलेले आहेत, काही ना काही उद्योग करून पुढे जात आहेत. त्याबद्दल तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा. भाऊ बद्दल काय सांगाल? धन्यवाद. प्रथमतः तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे. आपल्या मावळ तालुक्यामध्ये जनसेवक निवृत्तीभाऊ ठाकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊंना प्रथमतः वाढदिवसाच्या उद्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये जे वणवा लागला होता त्याच्यानंतर ते घर खाक झालं पूर्णपणे, त्यांना राहण्याची सोय वगैरे नव्हती. नितीन भाऊ पिंगळे असतील त्यांच्यामार्फत निवृत्तीभाऊ ठाकर यांनी आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सगळं त्यांना ठाकर समाजातील केदारी कुटुंब त्याच्याबद्दल त्यांनी निवारा दिला. बस एवढंच बोलतो. ज्यांचा वाढदिवस असेल ते जनसेवक आणि उद्योजक निवृत्ती भाऊ ठाकर म्हणजे वाढदिवस हा काहीतरी बडे जाव न करता की वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपत इतरांना मदतीचा हात देत गेल्या अनेक वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवतात. भाऊ काय सांगाल की तुम्ही ह्या कुटुंबाचा आधार बनलात? सरकारची मदत येईल तेव्हा येईल, पण तुम्ही जे ह्यांना घर बांधून दिलंय इतकं कौतुक होतंय तुमचं की खरंच की बोलण्यापेक्षा तुम्ही हे करून दाखवले. त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. काही दिवसांपूर्वी नितीन भाऊ यांच्याकडे आम्हाला माहिती कळली की वणव्यामुळे यांचं घरच नाही राहिलं यांना, म्हणजे पाऊस आता तोंडावर होता. तर ते बोलले आता आम्ही राहायचं कुठून काही मदत येत नव्हती. पण त्यांनी सांगितलं त्यांना आम्ही लगेच शब्द दिला आणि लवकरात लवकर मी पावसाच्या आत कसं काम कंप्लीट करता येईल त्याच्या मागे लागून पटपट कसं का होईना उरकून दिलं त्यांच्यासाठी काम. आणि आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपण कशी मदत करावी याचा आम्ही कायम लक्ष ठेवून आपल्याकडनं काय मदत करता येईल त्याचा आम्ही कायम प्रयत्न करत असतो. तर निवृत्ती भाऊ ठाकर आहेत, उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधत या केदारी कुटुंबाला एक मायेचा आधार म्हणजे संपूर्ण घर तयार करून दिलेला आहे. यासाठी लागणारा 2-2.5 लाखाचा खर्च आहे, पण तो खर्च न सांगता या कुटुंबाला एक आधार भेटावा हीच भावना ठेवत उद्या त्यांचा वाढदिवस आहे. मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातनं त्यांचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्ही श्री क्षेत्र भीमाशंकरचं दर्शन घेणार आहात, त्यानंतर शुभेच्छा घेण्यासाठी कुठं उपस्थित असणार? त्याच्यानंतर आपल्या घरी निवासस्थानी उद्या दिवसभर थांबणार आम्ही. बरं, आंधर मावळातील ओडेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी ते शुभेच्छा घेण्यासाठी थांबणार आहेत. पण त्यांनी अनेक तरुणांना घडवलं, म्हणजे कुणाला रोजगार नसेल अशा तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातच जे ठाकरवाडी आहे त्या ठिकाणी भाऊ तुम्ही ढोल लेझिमचं साहित्य, भजनाचं साहित्य काही ठाकरवाडीतल्या लोकांसाठी तुम्ही दरवर्षी कुणाच्या घर गळत असेल, प्लास्टिकचा कागद असेल, त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचे. आता जेव्हापासून समाजात काम करतोय जिकडे मदत लागणं आपल्याकडनं जेवढं काही आर्थिक म्हणा थोड्याफार प्रमाणात म्हणा जे काय करता येईल तेवढं आम्ही सगळीकडे प्रयत्न चालू आहेत आमचे आणि हे कायम आम्ही करत राहणार. बरं, आंधरमावळामध्ये ढोल लेझिम ते भजनी साहित्य वाटप त्याबद्दल आता प्रत्येक गावातील प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचण्याचा त्यांना काय मदत लागते, साहित्य असेल त्यांचं पारंपरिक ढोल लेझिम बाकी जे काय मदत करते आम्ही प्रयत्न करतो. बर, तर प्रत्यक्षात आज या ठिकाणी या घराला भेट देण्यासाठी जनसेवक आणि युवा उद्योजक निवृत्ती भाऊ ठाकर उपस्थित झालेले आहेत. पाऊस आहे आणि पावसामध्ये ह्या कुटुंबाला एक आधार भेटलेला आहे, एक असं टुमदार असं घर बांधून दिलेलं आहे. इतकं जबरदस्त या ठिकाणी हे घर बांधलेलं आहे आणि ह्या कुटुंबाचं घर जे वणव्यामध्ये जळालं होतं त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळाले होते. आज या कुटुंबाला एक मायेचा आधार निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि या कुटुंबालाही एक आनंद झालेला आहे. खरंच सामाजिक बांधिलकी म्हणजे काय हे या ठिकाणी निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या ह्या कृतिशील समाज उपक्रमामधनं दिसत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.